आज राजसाहेब ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये काही मुद्दे मांडले. नाशिकचा मागचा कुंभमेळा आणि आताचा होणारा कुंभमेळा या गोष्टीवर ते बोलले आणि भारतीय जनता पक्षाच्या बुडाला आग लागली नेहमीसारखी. आता एक बातमी मी तुम्हाला वाचून दाखवतो. नाशिकचे पालकमंत्री तिथून जळगाववरून आलेलं पार्सल. आता ते म्हणतात, नाशिककरांनी तुमचं सरकार आणि महापौर पाहिले, कार्यकाळ संपल्यानंतर एकही नगरसेवक निवडून आला नाही. जर नाशिक इतकं सुंदर केलं असतं तर किमान काही नगरसेवक तरी निवडून आले असते. यावरून काय काम केलं हे स्पष्ट होतं. नाशिकमध्ये काही केलं नाही, फक्त गप्पा केल्या, हे सर्व जनतेला माहिती आहे. तर महाजन साहेब, हे सगळं तुम्ही कशापोटी बोलताय माहितीये का? तर ही जी जनता तुम्हाला शिव्या देते ना, त्याच्यामुळे म्हणून तुम्ही बोलताय. तुम्ही बघा, नाशिकचा एकही माणूस तुम्हाला चांगलं बोलत नाहीये. मागे तुम्ही झाडं तोडली त्याच्याबद्दलही चांगलं बोलत नाहीये, ते खड्डे पडले त्याच्याबद्दलही तुम्हाला चांगलं बोलत नाहीये. सरकारचं झालंय कसं, तर आपण कामं काही करायची नाही. विरोधकांनी टीका केली की त्यांच्या टीकेला उत्तर द्यायची किंवा त्याच्यावर टीका करायची. त्यांनी केलेलं लोकांना माहितीये. लोकांमध्ये जा, लोकांना प्रश्न विचारा, लोक तुमच्या तोंडावर चपला मारतील. नाशिकच्या लोकांमध्ये जाऊन विचारा. मी कामाची लिस्ट तुम्हाला सांगितली ना, ते सोडा, तुम्हाला नाशिकचे लोकच सांगतील राजसाहेब ठाकरेंनी आपल्या सत्ताकाळात काय काम केलंय ते. आणि तुमची कामं त्यांच्या समोर ठेवा. तुम्ही टीकेला कामाने उत्तर द्या, टीकेवर टीका करू नका. आम्ही विरोधी पक्ष म्हणून आहोत. आमचं काम आहे सरकारला प्रश्न विचारणं आणि तुमचं काम आहे त्यावर उत्तर देणं, टीका करणं नाही. तुम्ही काय केलं, तुम्ही काय काम केलंय ना, ते लोकांसमोर ठेवा. याला बोलतात सरकार, लोकांनी निवडून दिलेलं सरकार.